हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर तुम्ही बघत आहात असं सुंदर असं शांत वातावरण असलेलं गाव. ना सिमेंटची गर्दी ना प्लास्टिकचा कचरा, पण खूप सुंदर असं जंगलात वसलेलं हे छोटंसं गाव आहे. या गावाचं नाव आहे अडेगाव. तर आम्ही आलो होतो, ज्या तुम्हाला लग्नामध्ये मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या 2 वहिन्या आहेत माझ्या आणि त्यांचा बॉन्ड तुम्ही बघाल तर खूप सुंदर आहे. त्या सख्या जावा कमी पण बहिणी जास्त वाटल्या मला. तर मी त्यांच्या घरी आले. त्यांनी मला खूप आग्रह केला मला फोन करून आणि की ये म्हणून. तर मी पण म्हटलं चला आपल्या इथं राहण्यापेक्षा 2 दिवस आपण तिकडे जाऊन म्हणजे गाव फिरून येऊ म्हणून मी पण त्यांच्या घरी गेले. पण सरप्राईज द्यायसाठी म्हणून मी गेले आणि त्याच गेल्या होत्या दुसऱ्या गावाला. त्यांच्या गावातल्या मुलीचा घराचा वास्तूक होतं, तर तिने गाडी केली होती. तर त्या सगळ्या वास्तुकाला गेल्या होत्या त्या मुलीच्या घरी, म्हणजे त्यांच्या गावातल्या मुलीच्या घरी वास्तुकाला गेल्या होत्या. तर हे सुंदर असं गाव आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर खूप असं जंगल आहे, घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलाच्या मध्यभागी हे असं सुंदर गाव आहे. आणि ते तुम्ही मध्यभागी बघत असाल तर हे धानाचे पोते आहेत बघा, किती छान असे रचून ठेवलेले आहेत. आणि शेळ्या वगैरे, ते नाही का गाणं पण आहे बघा, धूर उडवीत गायी निघाल्या, असं ते काहीतरी गाणं आहे बघा. पण त्याच्यामध्ये गायी आहे, त्याच्यामध्ये शेळ्या आहेत. पण एकदम तसंच वातावरण झालं होतं इथे आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. आणि आता आम्ही त्यांची वाट बघत म्हणजे थकलो, कारण की आम्ही आलो होतो 2-2:30 वाजता आणि त्या पार सायंकाळी आल्या. तर त्यांच्या घरी असं बोलायला होत्या दुसऱ्या एक वहिनी, पण तेवढं नाही त्यांचं, म्हणजे त्या बोलक्या नव्हत्या. मोठ्या वहिनी आहेत त्या, पण तेवढ्या बोलक्या नव्हत्या. म्हणून म्हणजे त्या पण होत्या, खूप चांगल्या आहेत त्या पण बोलायला, त्या पण बोलल्या व्यवस्थित. पण कसं सगळ्यांना स्वतःची कामं असतात. गावाकडं म्हटलं तर संध्याकाळचं आपलं स्वयंपाक वगैरे असतो, शेण सारवण सगळं असतं, गाईचा गोठा साफ करणे ही कामं असल्यामुळे मग ते त्यांच्या कामामध्ये रमल्या. आणि मग मी म्हटलं चल आपण जाऊन टेरेसवरती, श्रावणीला म्हटलं चल आपण जाऊन टेरेसवरती बघून येऊ कसं गाव आहे यांचं. आणि त्या गावामध्ये मला कमी माझ्या सासऱ्यांना सगळे ओळखायला लागले होते, कारण की माझे सासरे जे आहेत ते कातकर आहेत. कातकर म्हणजे जे बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये जे बैलगाड्या चालवतात त्याला आमच्या इकडे कातकर म्हणतात. आणि माझे जे सासरे आहेत ते ह्याच्यासाठी खूप फेमस आहेत, कारण की ते बैलगाडा शर्यत चालवतात. आणि अख्खं गाव मला विचारत होतं की तू कातकरची सून आहेस का, कातकरची सून आहेस का. मला आश्चर्य वाटलं की मी पहिल्यांदा गावात आले आणि मला सगळेजण ओळखत होते कातकरची सून आहेस का म्हणून. खूप छान असं हे सुंदर गाव होतं. सगळे तिथली प्रत्येक लोक म्हणजे सगळेच खूप छान होते. आणि तुम्हाला तर सांगितलंच होतं मी की ह्यांचा जो माझ्या ह्या 2 वहिन्या आहेत, ॲक्च्युली ह्या घरी 3 वहिन्या आहेत, पण तिघींपेक्षा दोघींचं जास्त पडतं. आणि त्या जराशा आहेत, पण तेवढा नाही मिसळत, नसतो एखाद्याचा स्वभाव, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या ज्या दोघी आहेत त्यांचा खूप बॉन्ड चांगला होता. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर एखाद्याला हेवा वाटण असं त्यांचा बॉन्ड. आणि खरंच जावा कशा असाव्यात तर अशा असाव्यात असं मला तरी वाटलं. तर असं खूप छान सुंदरसं गाव आहे. आणि नंतर मग मी तुम्हाला परिचय देईलच की त्या कोणत्या वहिन्या आहेत. जर मी व्हिडिओ काढला असेल त्यांच्यासोबत तर मी तो पण शूट केलेला मी पाठवेल. तर ते बघा दिसतंय का तुम्हाला घोडका. सायंकाळ झाली होती, 5 ते 6 वाजले होते बहुतेक. आणि तेव्हा बघा ह्या आल्या. आणि आल्याबरोबर मी तर एवढी खुश झाले, कारण की दुपारी आलेली मला करमत नव्हतं मला. आणि नंतर त्या आल्यावरती त्यांच्यासोबत बोलणं चालणं सुरू होणार होतं म्हणून मी खुश झाले. आणि सरप्राईज दिलं होतं मी एकतर त्यांना. तर पुढे काय काय घडणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.